तर फ्रेंड्स आम्ही हे 2 कॉटेजेस घेतलेले आहेत, कॉटेज रूम आणि त्यानंतर इथे आहे हा समोरच बीच. तर बीच व्ह्यूचे कॉटेज घेतले तर सकाळी तुम्हाला पाहायला भेटेल. आल्या मस्त मस्ती मजा झाली आणि आता वाजलेले आहेत 12:30. तर इथे स्विमिंग टँक वगैरे खूप काय काय आहे, तर सगळं सकाळी तुम्हाला दाखवणार आहे. तर भेटूया आता उद्या सकाळीच. हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आमचा गोव्याचा 4था दिवस आहे. खूप मस्त फुल धमाल आली आणि 4थ्या दिवसाचा हा जो आम्ही कॉटेज केलेला आहे तो तर खूप सुंदर आहे, मस्त. आणि काल आम्ही म्हणजे मुलांना घेऊन गेलो होतो क्लिप डाईव्ह आणि त्याचबरोबर ट्रेकिंगसाठी, तो सुद्धा खूप मस्त झालेला आहे. फक्त मी खाली होते तर थोडंसं टेन्शन आलं होतं मला, पण काही नाही, काजवे वगैरे खूप छान तिथे पाहिले, मी सुद्धा पाहिले, खूप मस्त मजा आली. तर हे पहा अर्णव मस्त रूम मध्ये बसून नारळ पाणी पितोय. तर फार भारी झाले आमचा हा 4था दिवसही आता तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे आणि पुढे काय काय करणार आहे. सकाळी आम्ही आता निघणार आहोत बीचसाठी, बीचवर वगैरे व्हिडिओज करणार आहे, ते सगळे तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर चला तुम्हाला मी एक बीचचा व्ह्यू दाखवते. तर हे पहा, हे रेडी झालेत आणि मस्त सकाळ सकाळ नारळ पाणी इथे पितायत आणि तुम्हाला दाखवते आमच्या रूमच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे. बाहेर आलं की लगेच हा बीच आहे. तर इथे आम्ही जाणार आहे, फुल धमाल करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चलो लेट्स गो. तर फ्रेंड्स, सकाळी सकाळी मी वेअर केलेली आहे मस्त अशी ही ब्ल्यू साडी. तर खूप छान मस्त सुंदर असं हे सकाळचं वातावरण आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत. रात्री यायला उशीर झाल्यामुळे थोडंसं उठायला उशीर झाला, पण आता जो पुढचा वेळ आहे तो आम्ही फुल धमाल करणार आहे. वातावरण आहे पावसाचं, त्याच्यामुळे मस्त वाटतंय. थंडगार हवा चाललेली आहे आणि त्या हवेमध्ये आम्ही मस्त धमाल करतोय, एन्जॉय करतोय, मस्त वाटतंय. आणि समुद्रकिनारी तर अगदी सुंदर असं हे वातावरण खूप मस्त आहे. ऊनही नाही जास्त आणि पाऊस मधून येतोय, खूप छान वाटतंय. तर फुल धमाल करतोय. तर आता काही योगाचं सुद्धा व्हिडिओज वगैरे मी इथे शूट करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पहा. तर आम्हाला तर सरप्राईज आहे. मला माहीतसुद्धा नव्हतं की ही पॅन्ट 3/4 होते. मी यांना रूमवरती म्हणत होते ही पॅन्ट कशाला घातली, फुल पॅन्ट खराब होईल. तर म्हणे चल तुला दाखवतो तिथे गेल्यानंतर काहीतरी माझं सरप्राईज आहे. तर बघते तरी यांनी 3/4 केलं हिला. तर 3/4 पॅन्ट करून आता आम्ही चाललेलो आहोत बीचवरती. तर चालता चालता हे मला म्हणतात की तुम्ही एवढी योगासने वगैरे केली तर मी सुद्धा करणार आहे, माझी इच्छा आहे. तर यांच्यासोबतसुद्धा मी काही योगासनं वगैरे करणार आहे आणि मग आम्ही जाणार आहे स्विमिंग टँकवरती. तर 2-3 आसन्स मी यांच्यासोबत केलेले आहे, त्यातलं एक आसन मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर खूप छान मस्त वाटलं आहे आणि आता पाऊस चालू झालेला आहे. आम्ही सगळे ओले झालेलो आहोत पावसात. बीचवरती खूप पाऊस होता, तो पाऊस आम्ही धमाल केला आहे बीचवरती आणि मग आम्ही इकडे आलेलो आहोत स्विमिंगसाठी. तर प्रथमेश पुढे गेलेला आहे. तर आता आम्ही सगळे आता फ्रेश वगैरे होणार आहे, चेंज करणार आहे आणि कुठे जाणार आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पुढचा व्हिडिओ अगदी इंटरेस्टेड आहे. तर आत्ताच पाऊस येऊन गेलेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत इकडे रूमवरती. तर खूप सुंदर असं वातावरण आहे, मस्त वाटतं आहे. आणि आम्ही रात्री उशिरा आल्यामुळे रूम टूरसुद्धा द्यायचा तुम्हाला राहिला आहे, तो शेवटी आम्ही निघाल्यावरती मी तोही देणार आहे. तर आता चेंज वगैरे करून आम्ही पुन्हा बीचवर आलो आहे. सगळा बीच आता एकदम ओला सगळी वाळू ओली झालेली आहे. एकदम भारी वाटतंय, मस्त वाटतंय. तर आत्ताच जोरदार पाऊस होऊन गेला आणि आम्ही पुन्हा आलेलो आहोत बीचवरती.
खूप सुंदर असं वातावरण आहे आणि त्यामध्ये मी लिहिते आमच्या दोघांचं नाव. एकदम भारी वाटतंय. बीच व्ह्यू रिसॉर्टला आल्यामुळे आम्हाला भरपूर धमाल करायला भेटली. अगदी 2-3 वेळा आम्ही बीचवर येऊ शकलो. चेंजिंगलाही काहीच प्रॉब्लेम झाला नाही. एकदम छान ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या आम्हाला इथे करता आल्या. पहिले 3 दिवस धावपळीत गेले पण आज फुल धमाल केली. भरपूर इथे पाऊस चालू आहे, तुम्ही पाहू शकता. आमचं सगळं एकदम व्यवस्थित छान झालं आणि नंतर पाऊस चालू झालेला आहे. तर लाटा एकदम मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. आम्हाला सगळ्या प्रकारचा गोव्याचा जो अनुभव आहे, आस्वाद आहे, तो घ्यायला भेटलाय. खूप छान वाटलं, एकदम मस्त वाटलं. तर आता बघू पुढे काय काय करता येणार आहे. आमची बुकिंग आहे संध्याकाळी 6 वाजताची आणि गाडी आहे बाहेर. लगेज वगैरे आता पॅक झालेला आहे आणि आम्ही निघणार आहे. पण निघतानाच पाऊस आला म्हणून आम्हाला इथेच रूमवरती थांबावं लागलं. तर आम्हाला गाडीपर्यंत जाण्यासाठी छत्री दिली होती, तर तेव्हा मी हा केला व्हिडिओ मस्त. आणि नारळ पाणी वगैरे पिणार आहे आणि मग निघणार आहे. काही व्हिडिओ आहे नारळ पाण्याबरोबर, तर पाऊस गेला तर तो सुद्धा करणार आहे. तो तुम्हाला इंस्टाग्रामवर पाहायला भेटेल. तर रूम टूर राहिला होता. तर असं आमचं कॉटेज होतं. या कॉटेजमध्ये आम्ही 2 रूम घेतले होते. तर सेम बीच व्ह्यूचे 2 रूम आम्ही इथे घेतलेले आहेत. हा आहे मुलांचा रूम, कारण की आम्ही तो आधी सोडलेला होता, कारण की आमचा टाईम संपलेला आहे. 12 वाजून गेलेले आहेत त्याच्यामुळे. तर एका रूममध्ये आम्ही सगळं लगेज ठेवले आणि आता आम्ही निघणार आहे पुढच्या प्रवासासाठी. तर चला, पावसात निघताना एक मस्त व्हिडिओ घेतला आणि आता निघतोय. चला, तर आम्ही आता ह्या रिसॉर्टवरून चाललेलो आहोत आणि ह्या बीचचं नाव होतं हे सनराईज बीच. तर खूप छान आहे इथे आणि हे लोटस हॉटेल पण खूप मस्त आहे. फुल धमाल केली, स्विमिंग टँकची मजा केली. समोरच लगेच बीच, एकदम भारी मस्त. तर आता आम्ही निघाले पुढे. तर चला, कुठे चाललंय बघा. तर सनराईज बीचवरून आम्ही निघाले. थोडं भिजल्यामुळे मी चेंज वगैरे केलं आणि आम्ही निघाले हॉटेलवरून आता. तर आता खूप भूक लागली, आम्हाला खायचे आहेत क्रॅब. जर क्रॅब भेटले तर खूप छान होईल. पापलेट्स आणि नाही भेटले तर पापलेट, क्रॅब असं आम्ही सगळं खाणार आहे. सकाळी मस्त कॉफी वगैरे झाली होती हॉटेलवरती. खूप पाऊस होता आणि या सगळ्या पावसामध्ये आम्ही समुद्राचा एन्जॉय अगदी दुरून घेतलं आणि नंतर बीचवर पण गेलो. खूप धमाल केली, खूप मजा आली. आणि आता आम्ही चाललेलो आहोत जेवणासाठी. तर तिकडे गेल्यावरच भेटूया. चलो. आणि आता हे पहा, प्रथमेश गाडी ड्राईव्ह करतोय. दादा आता सुरू झालेला आहे जोरदार पाऊस आणि आम्हाला जेवायला थांबायचं आहे. तर आम्ही शोधत आहोत हॉटेल. तर बघूयात भेटतंय का. तर फायनली आम्हाला खूप वेळानंतर हॉटेल भेटलंय. आम्हाला क्रॅब खायचे होते, तर इथे क्रॅब आहेत. तर आता आम्ही इथे जेवण वगैरे करणार आहे आणि मग आम्ही डायरेक्ट जाणार आहे म्हापसाला आणि तिथून आम्ही आमच्या ट्रॅव्हल्स जाणार आहे छत्रपती संभाजीनगरला. तर फ्रेंड्स, मस्त झाला आमचा सगळा टूर आणि शेवटचं आम्हाला क्रॅब्स खायचे होते, ते पण मस्त भेटले. खूप छान जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत या स्लीपरच्या स्टॉपवरती आणि खूप छान मस्त फुल धमाल आली आम्हाला 4 दिवस. आणि आता आम्ही इकडे आलेलो आहोत आणि जाणार आहे आता छत्रपती संभाजीनगरला. तर चला, आता बसमध्ये भेटल्यानंतरच भेटूया. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी नगरला पोचल्यावरतीच मी उठले
आणि खूप मस्त. आणि आता आम्ही आलेलो आहोत स्माइलस्टोन हॉटेलवरती, मस्त ब्रेकफास्ट करणार आहे आणि मग आता भेटूयात संभाजीनगरला गेल्यावरच. प्रथमेश आत्ता आमच्यासोबत नाही आहे, त्याचं काही काम होतं नाशिकला, त्यामुळे तो नाशिकला गेला आणि आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरला. तोही पोचला आहे आणि आम्हीही पोचलो आहे. तर चला जाऊयात घरी. येस. तर आमची टूर फायनली झालेली आहे आणि आता आम्ही आलो घरी. थँक्यू. बाय बाय. रात्री जेवणासाठी जिथे गाडी थांबली होती तिथे आम्ही हापूस आंबे घेतले आणि मग आता बघूयात कसे निघत आहेत ते. तर फ्रेंड्स, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगचं नोटिफिकेशन मिळत राहतील. तर आमच्या सगळ्या ह्या मेमरीज खूप मस्त सुंदर वाटत आहेत, पाहायलाही मस्त वाटतं आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ नक्की पुढे शेवटपर्यंत पहा. घरी गेल्यावर आम्ही काय करणार आहे हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे, तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि भेटत राहू अशाच छान छान नवीन नवीन व्लॉग्स व्हिडिओसोबत. थँक्यू. बाय बाय. मी कालच आलो आहे गोव्यावरून आणि आज सकाळी सकाळी आंबे काढण्याचं काम चाललेलं आहे. आंबे हा बघा, काढताना दाखव ना थोडा.